कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला कसं पार्टनर हवंय तुझ्या आयुष्यात? तुझ्यासारखा. आय मीन तुझ्यासारखा विचार करणारा, जबाबदार, समंजस. सर्वात मुख्य म्हणजे त्याने माझ्यावर भरभरून प्रेम करावं. मला माहित नाही उद्या नंतर काय होणार, मी कॉन्टेस्ट जिंकेन की नाही, माझं करिअर होईल की नाही, आणि आपण पुन्हा भेटू की नाही. तुला हवा तेवढा वेळ दे. डू यू लव्ह मी? सारंग आणि अस्मीची पत्रिका जुळतीये. मुलाच्या आईला हा लग्न सोहळा पाहता येणार नाही. लग्न सोहळा पार पाडून मुलगा दारात येईपर्यंत तुम्हाला एक पूजा करावी लागेल. सुनबाई, या बाहेर, चेहरा दाखवा. तुम्हाला अस्मी प्रधान काय आहे ते तरी माहिती आहे का? सारंगच्या आयुष्यात अस्मी प्रधानला मीच पेरलेलं आहे. माझ्या घरची सोनूशी. तिचं सारंगवर असलेलं प्रेम खोटं आहे. ती फक्त आणि फक्त सारंगच्या पैशासाठी त्या घरात थांबली. हॅलो सावली, पोचलीस का ग घरी? हो साहू, साहू नीट पोचलीस का ग? काही गडबड तर झाली नाही ना? आपल्या जावई बापूंच्या आईनं स्वीकारलं का ग? काय काय बोलले तुला? अगं सांग की ग. हे साहू, बघ ह्याच्याकडे आहे तुझी लायकी. याच्या समोर कितीतरी राहायची आहे लायकी. याने तुला नांदवायची आहे लायकी. नाही ना? पैशासाठी चाललंयस
आणि मी तुम्हाला सांगते पैशासाठी हिचा वापर केला हिच्या आई-वडिलांनी. मी हे लग्न मान्य करत नाही आणि या मुलीने माझ्या घरात अजिबात जायचं नाही. हो साऊ बाळे बरी आहेस ना? आणि त्या मॅडम काही बोलल्या नाही ना तुला? म्हणजे स्वीकारलं ना त्यांनी तुला? हा साऊ? हो आई स्वीकारलं ना. नाही म्हणजे ना तुझी गडबडच झाली का? सारंग सरांच्या आई आहेत ना त्या सुरुवातीला नाराज होत्या पण हा पण सारंग सरांनी लई समजून घेतलं सांभाळून घेतलं. मी आता आमच्या खोलीत आहे. बरं बरं साऊ बाळे घर कसं आहे ग? गरीब प्रश्न. घर कसं आहे ग? घर काय महाल कसं आहे असं विचारा. मीच विचारते. ए सावळे काय ग बाई कसं आहे तुझा नवीन महाल? मोठा आहे का ग? चांगलं आहे वहिनी. सगळं चांगलं आहे माणसं चांगली आहेत आणि सगळ्यांमध्ये ना एकी आहे. सगळे मिळून मिसळून राहतात. आईवर लय जीव सर्वांचा. अक्की मी बोललो होतो ना तुला तो स्वप्नातला राजकुमार तुला राजमहालात घेऊन जाणार. गेले की नाही घेऊन? हो अप्पू तुझं लगीन ज्या परिस्थितीत झालं हे सगळंच कसं औचितच घडलं. काही घाईत घडलं. समजा काय घडलं कुणालाच नाही कळलं. साऊ हे बघ तरी सुद्धा तुझा हा बाप तुझ्याकडे एक वचन मागतोय. देशील? हो बाबा देईन ना. साऊ हे समजा घडून बी त्या घरातल्या लोकांनी तुला स्वीकारलं, तुझा आदर केला, तुझ्यावर माया केली, तुला प्रेम दिलं. तेव्हा आता एक गोष्ट करायची. काय बी झालं तरी कधी बी ते घर तू सोडायचं नाहीस. पांडुरंगाची सावली आहेस. त्याची आजपासून माझ्या जावई बापूंची तू सावली. त्याला तू कवा बी सोडणार नाहीस. त्याने किती बी दोष दिला, किती बी बोल लावला, एखादा समोर इकडचा तिकडं झाला, ती माणसं रागवली तरी बी तू सहन करायचं. धरणी बाई कशी समजा आपल्या पोटात घेते तसं पोटात घेऊन सुखाचा सोन्याचा संसार करून दाव. वचन दे मला पोरी, वचन दे. साऊ अगं इथल्या समजा माणसाची विश्वासच बसत नाहीये की आपली साऊ आज एवढ्या मोठ्या घरात गेली. त्या माणसाची नियत तुला ठावच आहे ना. तुझ्यासाठी काय नवीन आहे का ते? त्याच ते चांगलं झालेलं बघवतच नाही. तुझा संसार कसा मोडल हेच ते बघत्याल. पण साऊ ही समधी माणसं काय बी बोलली
तरी तू चांगलंच वागायचं. चांगलं वागून या बापाची तू पोर आहेस सिद्ध करायचं. त्या सामन्या लोकांना सांभाळ. जावई बापूंना सोडू नको. त्या घराला सोडू नको. समजास मी जप. काय मी बोलले तरी उलटा शब्द बोलायचं नाही. वचन दे मला. साऊ वचन दे मला. अगं बोल की ग साऊ. दिलं वचन बाबा. चला मी ठेवते. हा आपण नंतर बोलूयात. माझा संसार माझी वाट बघतोय. सारंग 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 ये बस सर मी आहे बाळा. सारंग आई जा तुझा. ऐक मला नाही बोलायचं आहे. प्लीज मला एकटं सारंग सोडा. ऐक बाळा. शांत बस. मला एकटं सोडणार. हो बस बस. हं? ऐक बोल माझ्याशी. आतल्यात कुडत नको बसूस. तू बोल. मी आहे ना इथे. घाबरू नकोस. आई आहे तुझ्या बरोबर कायम. बोल तू. काय बोलू? सांग ना काय बोलू? काय झालं हे? सांग ना तू काय झालं? तुला सगळं माहिती असताना सांग ना काय झालं? माझं काय चुकलं? काय चुकलं आहे माझं? या अस्मीला तू निवडलं होतंस ना माझ्यासाठी. मग माझं काय चुकलं आहे? आयुष्यात पहिल्यांदा मी एका मुलीवर मनापासून प्रेम केलं. पहिल्यांदा असं वाटलं की कोणीतरी मला जाणून घ्यायचा प्रयत्न करतंय. त्याच्यासोबत आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहिले मी आहे. माझ्या हक्काची व्यक्ती. आज लग्न होतं आमचं. पहिल्यांदा मी स्वतःसाठी स्वप्न पाहिलं आहे. कदाचित हेच चुकलं माझं. स्वतःसाठी स्वप्न पाहिलं नाही हे चुकलं माझं. झालं ना. सगळ्या गोष्टीचं प्रायश्चित्त झालं. त्या जगन्नाथने नशीब लिहिलं ग माझं.
नाही पण तुझं काही नाही चुकलं. तू नको स्वतःला दोषी समजूस. तुझं काहीच चुकलेलं नाहीये. हं? उलट तू मनापासून प्रेम केलंस, जीव तोडून प्रेम केलंस, खरं खरं प्रेम केलंस. पण चुकीच्या व्यक्तीवर केलंस ना. ती व्यक्ती खोटी होती, चुकीची होती, ती खरी नव्हती. जगन्नाथ तिला आपल्या आयुष्यात पेरलं होतं. ते मृगजळ होतं, ते काय खरं नव्हतं. सारंग, ते आपल्याला सगळ्यांना दाखवलेलं एक घाणेरडं खोटं स्वप्न होतं. तुझा काही दोष नाहीये यात. अस्मी खोटी होती आणि ती जर का खरी असती तर ती आत्ता इथे असती, आपल्या बरोबर तुझ्या बाजूला इथे असती, तुझ्या समोर असती. आहे ती? नाहीये ना? जगन्नाथने तिचं काही बरं वाईट केलं नसेल ना? नको ना असं विचार करूस. तू विसर तिला. तू नको तिचा विचार करूस. आता सावरायचं आपण. हं? आणि ते म्हणतात ना, टाइम इज द बेस्ट मेडिसिन. जसं वेळ जाईल तसं हे सगळं विसरशील तू. मी सांगते ना, हे आपण सगळं विसरूया. पुन्हा एकदा नवीन आयुष्य तुझ्यासाठी आपण चालू करू. आता फक्त आपण. मी आहे ना, तुझी आई. आपण सगळे जण आहोत. बघ सगळे आहोत की नाही इथे तुझ्या बरोबर. आपण आता एकमेकांसाठी, बाकी कोणी नाही. हे सारंग नाही सारंग. काय करताय? थंडीने कुडकुडत होतीस ना, हे बघून मला राहवलं नाही. म्हणून मी तुम्हाला सांगू, तुम्ही मला स्पर्श केलात ना, मला माझ्या आईची आठवण आली. माझ्या अमृता वहिनीकडे आईची माया, आईचं प्रेम, आईची आपुलकी भरभरून आहे. मला मान्य आहे अमृता वहिनीला मूल नाही झालं, पण म्हणूनच तिच्यातली आई अजूनही जिवंत आहे. तुम्ही एवढ्या आपुलकीने आलात, खरंच धन्यवाद. थँक्यू. काय उलट सॉरी. मी आता एवढंच करू शकते ग तुझ्यासाठी. ऐका ना, तुम्ही खरंच नाही तर मॅडमने तुम्हाला बघितलं नाही तर तुम्हाला ओरडतील. ते काळजी घे.
एखादा सबोध इकडचा तिकडे झाला, माणसं रागावली तरी ते तू सहन करायचं. वचन दे मला साऊ, वचन दे मला. दिलं वचन बाबा.